तुमच्या गायीनं खोडाला जन्म दिला असेल तर त्याच्या जन्माची नोंद जरूर करा, कारण भविष्यात जर ते चोरीला गेलं तर त्याचा शोध घेण्यासाठी या जन्माच्या दाखल्याची गरज पडेल। आता त्याच्या जन्माची नोंद कुठे करायची आणि दाखला कोण देणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर शोधायला कर्जत पोलीस चौकीत यावं लागेल। कारण बैल चोरीला गेला म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यालाच कर्जत चौकी पोलिसांनी बैलाच्या जन्माचा दाखला कुठे आहे असा अजब प्रश्न विचारल्यानं शेतकरीही चक्रावलेत। कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याचा बैल रविवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या अंगणामधूनच पळवून नेला। सीसीटीव्ही फुटेजच्या मध्ये 3 ते 4 गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला खेचत आलिशान वाहनामध्ये बसवताना स्पष्ट दिसतात। सकाळी उठल्यावर माळी यांना बैल चोरीला गेल्याचं लक्षात आलं। त्यांनी तत्काळ कशेळे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली, मात्र तिथं तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे शेतकरी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये आला। तिथं पोलिसांनी शेतकऱ्याला चोरीला गेलेल्या बैलाचा जन्म दाखला आणा असं सांगताच शेतकरी आगतिकपणे फक्त पाहतच राहिला। शेतकऱ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी समृद्धी कोल्हे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। समृद्धी, कर्जत मधला हा एक खरं तर विचित्र प्रकार म्हणावा लागेल, कारण बैल चोरीला गेलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आणि पोलीस मात्र आता या बैलाचा जन्म दाखला मागताय। तर समृद्धी, सध्याची आपण दृश्य पाहत होतो की हा बैल या ठिकाणाहून चोरीला गेलेला होता, मात्र या संदर्भात जेव्हा शेतकरी तक्रार देण्यासाठी गेला तेव्हा पोलिसांनी शेतकऱ्याकडे या बैलाचा जन्म दाखला मागितल्याचा प्रकार घडलाय। नक्कीच मॅम, गेल्या काही दिवसांमध्ये कर्जत तालुक्यामध्ये जनावरांच्या चोरीच्या घटनात मोठी वाढ झालेली आपण पाहतोय। या संदर्भात ज्यावेळी शेतकरी पोलिसांना तक्रार द्यायला गेला त्यावेळेस तेथील हवालदाराने त्यांना बैलाचा जन्माचा दाखला मागितला आणि उडवाउडवीची उत्तरं देत सुरुवातीला तक्रार घेण्यास नकार दिली, नंतर तक्रार घेतली आणि ही सर्व घटना शेतकऱ्याकडून आपल्याला सांगण्यात आलेली आहे। नक्कीच समृद्धी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।